आज महाराष्ट्राच्या राजकीय विश्वात एक नवीन वेदना जागी झाली आहे. 28 जानेवारी 2026 रोजी बारामतीजवळ झालेल्या विमान अपघातात अजित अनंतराव पवार यांच्यासह 5 जणांचा मृत्यू झाला. अपघातानंतर आता नवीन तपशील समोर येत आहे. विशेष म्हणजे अपघाताच्या फक्त 10 मिनिट आधी अजितदादांनी केलेला एक फोन कॉल आणि त्यातील ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. या कॉलमध्ये दादा काय बोलले, हा संवाद कसा होता आणि कोणासोबत होता आणि यामुळे निर्माण झालेल्या भावना आणि प्रश्न आज आपण याबद्दल सविस्तर जाणून घेणार आहोत. सो व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. सकाळी 8:10 मुंबईहून बारामतीकडे रवाना झालेला लिअरजेट 45 XR विमानात अजित पवार होते. विमान बारामतीत साधारण 8:45 ला लँड होणार होते. धुके आणि कमी दृश्यमानता असतानाही दुसऱ्या प्रयत्नात लँडिंग अटेम्प्ट केले गेले. या दरम्यान काटेवाडीचे श्रीजित पवार, जे अजितदादांचे चुलत पुतणे आहेत, यांनी सकाळी 8:19 अजितदादांना एक मेसेज पाठवला होता. हा मेसेज होता जिल्हा परिषद निवडणुकीतील माळी समाजाच्या उमेदवारीबाबत. श्रीजित यांनी नाराजी व्यक्त केली होती, कारण राष्ट्रवादीने माळी समाजाला पुरेसे प्रतिनिधित्व दिलेले नाही. विमान जेव्हा मोबाईल टॉवरच्या रेंजमध्ये आले किंवा कदाचित विमानाच्या वायफाय वर आले, तेव्हा अजितदादांनी मेसेज पाहिला आणि लगेच श्रीजित यांना फोन केला. हा कॉल आला 8:37 म्हणजेच अपघाताच्या फक्त 10 मिनिट आधी. श्रीजित पवार यांनी पत्रकार परिषदेत हे सांगितले आणि हा ऑडिओ क्लिपही प्रसिद्ध केला. अरे बाबा, दिगंबर दुर्गाडे गेले अनेक वर्ष माळी समाजाचा माणूस, अख्ख्या जिल्हा बँकेचा चेअरमन मी केलेला आहे, अख्ख्या जिल्हा बँकेचा. ही बँक तर एवढी तुम्हाला माहिती नसतं, काही नसतं. काहीतरी आम्ही पण सगळ्या जाती धर्माला बरोबर घेऊन जातो बाळा. आहे दादा, म्हणजे मला जे वाटलं ते मी तुमच्यासाठी नाही सांगितलं. मान्य फक्त आहे, मला काहीच नाही. परंतु त्याच्या तसं नाही. माझा आज आपण प्रामाणिक हेतू आता आपल्याला मदत अहो व्हावी म्हणून. बरोबर आहे, परंतु त्याच्यात माळी समाजाला मी जिल्हा परिषदेची उमेदवारी आता सुप्या गटातनं दिलेली आहे. ओके. तिथं ओबीसी रिझर्वेशन तर बाकीच्यांनी दिलं नाही, इतर पक्षांनी दुसरेच दिलेले आहे. अशा पद्धतीनं आपण केलेलं आहे. ओके, चालेल दादा, तुम्हाला जो योग्य वाटतोय तो निर्णय अंतिम झाला. अजितदादा म्हणतात, अरे बाबा, दिगंबर दुर्गाडे गेली अनेक वर्ष हा माळी समाजाचा माणूस, अख्ख्या जिल्हा बँकेचा चेअरमन मी केला आहे. ही बँक केवढी आहे तुम्हाला काही माहित नसतं. आम्ही पण सगळ्या जाती धर्माला सोबत घेऊन जातो बाळा. जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीने माळी समाजातील उमेदवार दिला नव्हता, त्यावर तुम्ही नाराज झालात. पण सुपे गटातून माळी समाजाला प्रतिनिधित्व दिले आहे. आम्ही सर्व जाती धर्मांना बरोबरीने घेऊन जातो. ओबीसी उमेदवारांनाही संधी दिली आहे, ते इतर पक्षांनी दिली नाही. आम्ही सगळ्यांना न्याय देतो. श्रीजित यांनी सांगितले की दादा नेहमीप्रमाणे स्पष्ट आणि ठाम बोलले. ते म्हणाले, कधी कधी विमानात वायफायवर कॉल होतो. हा संवाद संपताच फोन कट झाला आणि फक्त 8 ते 10 मिनिटात विमान धावपट्टीजवळ कोसळले. कॉकपिटमधून शेवटचे शब्द ओ शिट असे फक्त ब्लॅक बॉक्स मधून समोर आले. हा शेवटचा संवाद दादाच्या राजकीय दृष्टिकोनाचे प्रतीक आहे. सर्व जाती धर्मांना सोबत घेऊन जाणे, न्याय देणे, माळी समाजासारख्या महत्वाच्या घटकाला त्यांनी नेहमी महत्व दिलं आहे. ही ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. अनेकांनी म्हटले, दादांची आवाज ऐकून डोळे पाणवले. श्रीजित पवार म्हणाले, सगळ्यांना दादांचा आवाज ऐकायचा होता, म्हणून मी ही क्लिप सर्वांसमोर आणली. काही ठिकाणी अपघाताबाबत संशय व्यक्त केले गेले आहे. काही नेत्यांनी काहीतरी गडबड असल्याचे संकेत दिले आहे. पण शरद पवारांनी स्पष्ट सांगितले आहे, हा पूर्णपणे अपघात आहे, कोणतेही षडयंत्र नाही. डीजीसीए आणि AAIB यांची चौकशी सुरू आहे. ब्लॅक बॉक्स मधून अधिक तपशील येत आहे. कमी दृश्यमानता, दुसरा लँडिंग अटेम्प्ट आणि अचानक नियंत्रण गमावणे. पण या ऑडिओने दादांच्या व्यक्तिमत्वाला पुन्हा उजागर केले आहे. निर्णयक्षम, सर्वसमावेशक आणि जनतेशी थेट जोडलेले. अजितदादा गेले, पण त्यांचा शेवटचा संदेश राहिला, आम्ही सगळ्या जाती धर्माला सोबत घेऊन जातो. हा संदेश आजही लाखो कार्यकर्त्यांना प्रेरणा देतो. पक्षात असो, सरकारात असो, बारामतीत त्यांची पोकळी खूप मोठी आहे, पण त्यांच्या विचारांनी ती भरून काढले जाईल. या अपघाताने महाराष्ट्राचे एक मोठे नेते गमावले आहे, पण त्यांच्या आवाजाने, त्यांच्या शब्दांनी ते आपल्या मनात कायम राहतील. धन्यवाद. जय महाराष्ट्र. अजितदादा, आम्ही तुम्हाला कधीच विसरणार नाही.